तर इथं करा. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये का नाही घेणार? नाही घेत. का नाही घेणार? अरे का नाही घेणार? अरे कायदा सांगा तुमचा. अरे कायदा सांगा. अरे कायदा शिकवला की नाही तुम्हाला? तुम्ही कुठे उभे आहात? हिंदुस्थानात उभे आहात का पाकिस्तानमध्ये उभे आहात? मग भारताच्या नागरिकांना घेणार काय नियम आहे? का नियम आहे सांगा. बोर्ड लावा पोलीस स्टेशन बंद केलं म्हणून. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलनाचे पडसाद आता थेट महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर संतापाची लाट उसळली असून आता मुंबईतही या आंदोलनाची धग पोहोचली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरात विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. मात्र हे आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे हे वकिलांसह संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाले. पण इथेच मोठा वाद निर्माण झाला. अखिल चित्रे यांना पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आत प्रवेश करण्यापासूनच रोखलं. यावेळी चित्रे यांनी पोलिसांना नेमक्या कोणत्या कायद्याच्या आधारे तुम्ही मला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून अडवत आहात असा थेट सवाल केला. मात्र या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर न देता पोलिसांकडून अरेरावी सुरू झाली. यानंतर पोलीस ठाण्याबाहेरच काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. फक्त बोलायचं काय इकडे विजा लागणार आपल्याला. मी अखिल चित्रे शिवसेनेचा प्रवक्ता आहे. ओढून म्हणजे काय लागेल मला सांगा. विजा लागेल की पासपोर्ट लागेल? मग हात का नाही सोडत? नाही सोडत. लिहून द्या मला. लिहून द्या. उभं केलं ना इथं करा. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये का नाही घेणार? नाही घेत. का नाही घेत? अरे का नाही घेत? कायदा सांगा तुमचा. अरे कायदा सांगा. अरे कायदा शिकवला की नाही तुम्हाला? तुम्ही ऍडव्होकेटला का साथ नाही घेणार? अजिबात नाही. काय नाही घेणार? कायदा सांगा. मला कायदे नियम समजतात की नाही समजत? काय नाही समजत? पण घेत नाही. काय विजा लागणार इकडे? पाकिस्तानमध्ये उभे तुम्ही? अफगाणिस्तान बॉर्डरला उभे? अफगाणिस्तान बॉर्डरला उभे की पाकिस्तानला उभे आहेत तुम्ही? तुम्ही कुठे उभे आहात? तुम्ही कुठे उभे आहात? हिंदुस्थानात उभे आहात ना का पाकिस्तानमध्ये उभे आहात? मग भारताच्या नागरिकांना घेणार काय नियम आहे? का नियम आहे एका सिंगल व्यक्तीला? काय नियम आहे? नियम काय सांगा ना. नियम आता घेणार नाही. नियम सांगा. बोर्ड लावा पोलीस स्टेशन बंद केलं म्हणून. पोलीस स्टेशन बंद केलंय. पोलीस स्टेशन बंद केलंय सर. पोलीस स्टेशन बंद केलंय. सर तुमच्या मानवी हक्काचा आयोगात केस करू नका. तुम्ही मला सांगायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे. मला सांगायची गरज नाही. तुम्ही कुठेही ऍडव्होकेटला कसं आवडता तुम्ही? अजिबात नाही. अजिबात हो. तुम्ही काय बोला? अजिबात नाही बोलायचं. स्वातंत्र्य बोलायचं. बोला ना. ओढायची काय गरज? अरे ओढायची प्रेमाने समजलं. किती संयम आहे. अर्धा तास रस्त्यावर उभा आहे. भीक मागायला आलो इकडे. मग अर्धा तास थांबलोय. संयमाची काय मर्यादा आहे की नाही? संयमाची काय मर्यादा आहे की नाही? यायलाच बोललेलो. आपण बोलायसाठीच यायचं होतं. बाकी काय करायचं? मी एकटा यायचं बोललो. पुरा गाव घेऊन येतोय बोललो का? एकटा यायचं बोललो ना. मागे राहा. ते बोलून बोललो. चर्चा करा ऍडव्होकेट. अरे नाही. सोडायला चालू ना. लेडीज गेला तर त्यांना घ्यायलाच गेले. दरम्यान दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन अजूनही सुरूच आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून कायम ठेवण्यात आली आहे. दिल्लीतील आंदोलनाची धग आता राज्यातही पसरत असल्याचं चित्र दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसे पाहता? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.